आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील मनसेच्या मेळाव्यामध्ये आता एक नेते देखील यायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेलं हे शिवतीर्थ आणि या ठिकाणावरून अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे हे सभास्थळासाठी रवाना होतील। पुन्हा एकदा जाणार आहोत गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आता व्यासपीठावर एक नेते यायला सुरुवात झालेली आहे। नेत्यांच्या भाषणाला देखील आता सुरुवात होतीये। ची वाट बघत असतो, राजगर्जनेची वाट बघत असतो आणि आज राजसाहेब बोलणार आहेत याविषयी आम्हाला खूप उत्सुकता आहे। काय बोलणार आहेत तर आज मला असं वाटतं की ते राजगर्जनेने सर्व विरोधक घायल होतील असं म्हणावं। बापरे, त्यातली मला काही कल्पना नाही। आम्ही राजसाहेबांना एकंदरीतच ऐकायला येतो, ते विरोधात बोलणार आहेत, त्यांच्या बाजूनी बोलणार आहेत किंवा कुठल्याही पद्धतीने बोलणार आहेत। आम्ही त्यांचे फॅन आहोत, आम्ही त्यांचे फॉलोअर्स आहोत आणि आम्ही त्यांना ऐकायला येतो। संकल्प केला जातो, तुमचा नवीन वर्षाचा संकल्प काय? आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, राजसाहेबांसारखं सतत खरं बोलत राहायचं। तुमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय या ठिकाणी सिद्धार्थ जाधव सुद्धा आलेले आहेत आणि या ठिकाणी जे सेलिब्रिटीज आहेत ते सुद्धा आता पोहोचायला सुरुवात झालेले आहेत आणि एक एक करून बॉलिवूडचे किंवा मराठी इंडस्ट्रीतले जे कलाकार आहेत, अभिनेता आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। आणि ही सगळी दृश्य जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की आता अवघ्या काही वेळापूर्वी तेजस्विनी पंडित सुद्धा मनसेच्या या मेळाव्याला दाखल झाल्यात आणि इतर जे नेते ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल होत आहेत। राज ठाकरे यांची राजगर्जना आज काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर